मानस खिशात हात घालून नित्याला एकटक बघत तिथेच मागे त्याच्या गार्डसोबत उभा होता. पण त्याला हे माहीत नव्हतं की त्या अंधारात दोन तीक्ष्ण डोळे अक्षरशः रागात त्याच्यावरच नजर रोखून होते. त्या डोळ्यांतली आग इतकी काय भयंकर होती की ह्या क्षणी त्याच्याकडे कोणी पाहिलं असतं तर तो स्वतःच भयभीत झाला असता. त्याने त्याच्या हाताची मूठही इतकी काही घट्ट आवळली होती की त्याच्या हातापासून ते मानेपर्यंतच्या सर्व शिरा अक्षरशः ताट झालेल्या. आरव, माय बॉय, प्लीज काम डाऊन. दिस इज नॉट राईट टाइम टू डू एनिथिंग. आरवची ती अपेक्षित रिॲक्शन बघून विष्णूने त्याच्या हाताची मूठ पकडली, जी खूप घट्ट कसल्यामुळे अक्षरशः थरथरत होती. तसा आरव आत्ता कुठे जाऊन भानावर आला आणि त्याने पटकन मानसवरचे डोळे फिरवले. क्षणभरासाठी तो विसरूनच गेलेला की तो कुठे उभा आहे ते, आणि जोपर्यंत तो सगळं ठीक करणार नव्हता तोपर्यंत तो मानवची आयडेंटिटी रिव्हील होऊ देऊ शकत नव्हता. कारण त्याच्याकडे खरंच त्याची खूप इम्पॉर्टंट गोष्ट होती. काय बोलत आहेस तू बिग बी? कसला टाइम? आरवने नजर चोरत कसा बसा विषय ढकलला. पण त्याच्या थोबड्याची उडालेली धांदल बघून विष्णूचे ओठ मात्र तिरकस हसले. अच्छा बच्चू, बापा बरोबर शाळा करणार का आता? ठीक आहे, तू सांग, नाही तर नको सांगू, तरी आम्हाला तर हे माहीतच आहे ना राव की तू या मानसला खूप चांगला ओळखतो ते. पण लवकरच हा प्राणी कोणाला ओळखायच्या लायक राहणार नाही. विष्णूनेही मनातच हसू दाबत त्याचा चेहरा अगदी गंभीर केला. टाइम? कसला टाइम? अरे हो, मी म्हणत होतो बरं झालं ना टाइमवर केक कट झाला ते. विष्णूने विषय बदलत समोर बघितलं तसा आरवची नजरही स्टेजवर गेली. तर एव्हाना किटो बेबीच्या बर्थडेचा केक कट झाला होता आणि आपल्या किटो बेबी स्वतःही सगळ्यांसोबत टाळ्या मारत स्वतःला चीअर्ड करत हसत होत्या. ती इतकी एक्सायटेड झालेली की अग्नीला तिला अक्षरशः दोन्ही हाताने सांभाळावं लागत होतं. पण त्यातही हा खडूस जो सर्वांवर वटारून राहतो तो आपल्या प्रिन्सीला प्रेमाने हाताळत होता. ती त्याच्या अंगावर इतकी वळवळत असूनही त्याच्या चेहऱ्यावर कोणते चिडके भाव नव्हते. अहो, तिचा हात बघा. सियाने किटोने केकमध्ये मगाशी घातलेला हात पकडून पटकन तो टिश्यूने क्लीन केला. खरंच इवलूसा पीस होती ती, पण अक्षरशः दमवून सोडायची. इट्स ओके जाना, कम. अग्नेय स्टाफला तो केक हटवायचा इशारा करत सियाला घेऊन खाली आला. तशा पूर्ण हॉलच्या लाईट्स ऑन झाल्या. यार, नित्य कुठे आहे? मानस पार्टीत आल्यामुळे आरवचा जीव नित्याला घेऊन अगदीच कावराबावरा झालेला. तो आताही इकडे तिकडे फिरत नित्याला शोधतच होता की अचानक मानस त्याच्या समोर आला आणि त्याला बघून पुन्हा आरवचा जबडा आकसला गेला. कदाचित हा माणूस आज ह्याचा मारच खाऊन जाणार आहे वाटतं. ओ हॅलो मिस्टर आरव, खूप दिवसांनी आपली समोरासमोर भेट झाली ना. मानसच्या बोलण्याचा रोख समजताच इथे आरवने त्याचा राग गिळत त्याच्या ओठांवर चिडवणारं हसू आणलं आणि त्याची ती खोडकर नजर मानसच्या नजरेत रोखली. त्याला काहीही करून मानसच्या उकसवण्यात यायचं नव्हतं. ओहो फुसक्या, माझ्या दारात आलास म्हणून खूप जास्त रिस्पेक्ट उत्तू चाललीये का तुझी? पण खरं सांगू का, माझ्या हातात असतं तर मी तुला रोज भेटलो असतो. यू नो ना हाऊ मच आय लव्ह यू. आरवने मुद्दाम मानसाची कॉलर नीट करत त्याच्याकडे असं काय बघितलं
की माणसाचे डोळेच किंचित मोठे झाले. कारण भलेही आरवचा आवाज शांत होता, पण त्याचे डोळे मात्र आग ओकत होते. जस्ट शट अप मॅन, तुझं प्रेम तुझ्याकडेच ठेव. आणि हो, पुन्हा मला हात लावायचा प्रयत्नही करू नकोस. तेवढी लायकी नाही आहे तुझी. तुला तर मला या पार्टीत बघून शॉकच बसला असेल ना. आफ्टर ऑल, तुला मला माझ्या नित्यापासून लांब ठेवायचं होतं म्हटल्यावर तू तर मला या पार्टीत बोलवण्यापासून राहिलास. बट सी, माझं प्रेमच इतकं खरं आहे की मला स्वतः अग्नेय अग्निहोत्रींकडून या पार्टीचं इन्व्हिटेशन आलं आणि आत्ता मी तुझ्या समोर आहे. आता तुझ्या डोळ्यात देखतच मी माझ्या नित्याच्या जवळ जाणार. मानसने आरवच्या नजरेतला राग धुडकावून लावत त्याचे ओठ तिरपे केले. त्याला वाटलं त्याच्या डिवचण्यावर आरव आता चांगलाच भडकेल. पण नो इडियट बच्चे, या अग्निहोत्रींच्या रक्ताला उसळवणं इतकं सोपं थोडी ना होतं. याला भाईने पार्टीचं इन्व्हिटेशन दिलंय तर हा मूर्ख खुश होतोय. अरे बावळट माणसा, जर माझ्या भाईने तुला इथे बोलवलंय म्हणजे त्याला अर्ध्या अधिक गोष्टी तर नक्कीच समजल्या आहेत. पण जर त्याला ती गोष्ट समजली तर देव तुझ्या आत्म्याला शांती देव. आरव मनातच मानसचं भविष्य बघत गालात हसत होता. पण त्याला इतकं डिवचूनही चिडायच्या ऐवजी आपल्याकडे बघून हसताना बघून इथे मानसाच्या कपाळावरची शीर तडतडत वर आली ना. आरवचं हसणं अगदी खिजवण्यासारखं वाटलं त्याला. माझ्याकडे बघून हसण्यासारखं काय आहे? मानसने अक्षरशः दातावर दात चावत रागात धुसमुसतच आरवकडे बघितलं. न कळत का असेना, पण त्याचा आवाज वाढला होता. ते बघून आरवने मनातच राग दाबत एकवार चहुवार नजर फिरवली. अरे मानस मित्रा, तुझ्या या वाहत जाणाऱ्या एक्सप्रेशनला आवर रे बाबा. कारण सध्या तू माझ्या मेन्शनमध्ये आहेस आणि माझं डोकं फिरलं ना तर इथे ह्या क्षणी आहे त्या जागी गाडून टाकेन मी तुला. आणि ट्रस्ट मी मॅन, कोणाला कानोकान खबर लागणार नाही. माझ्या बार्बी डॉलची बर्थडे पार्टी आहे ही. इथे तमाशा करण्याचा विचारही करू नकोस. नाहीतर आत्तापर्यंत मजबुरीने शांत बसलेला हा आरव तुला परवडणार नाही. आरव मानसला भलेही धमकी देत होता, पण त्याच्या ओठांवर मात्र हसू होतं. त्याच्या कीटोच्या पार्टीत तो कुठलाच तमाशा होऊ देणार नव्हता. आरव यू डॅश. आरवला स्वतःवर असं गुरगुरताना बघून मानस त्याच्यावर डाफरणार की मानसाचं लक्ष आरवच्या मागे काही अंतरावर कोणाशी तरी बोलणाऱ्या नित्यावर गेलं आणि इथे त्याच्या डोळ्यात चमक आली. हे नित्या. आरव त्याच्या अचानक बदललेल्या नजरेतले भाव वाचण्याचा प्रयत्न करतच होता की त्याच्या त्या हाकेवर त्याचे डोळे मोठे होऊन त्याने झटक्यातच मागे पाहिलं. तर मगाचपासून तो ज्या देहाला शोधत होता तो अचानक भयानकरित्या कुठून तरी प्रकट झाला होता. हिच्या तर आता मगाचपासून बिळात लपून बसली होती. मग हिला आत्ताच नेमकं समोर यायचं होतं का? नित्यावरची माणसाची ती नशेली नजर बघून इथे आरवच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं. त्याला तिच्यावर मानसची नजरही बर्दाश्त होत नव्हती. मानसने हाक देताच नित्याचं लक्ष जसं मानसवर आलं, तिच्याही डोळ्यात आश्चर्य उतरलं आणि ती काहीशी बावरूनच त्यांच्या जवळ आली. ती इतकी शॉक झालेली की तिला आरवही तिथेच आहे हे अजून लक्षात आलं नव्हतं. अरे, नित्या त्याला बघून काही रिॲक्ट करणार की
नित्या, तोच आरवचा काहीसा चिडका आवाज तिच्या कानावर पडला. तशी तिची बुबुळ आत्ता कुठे जाऊन आरववर आली आणि त्याला बघताच मॅडमचे गाल फुगले ना. आरव, तू तू इथे आहेस? मगाचपासून शोधत आहे मी तुला. नित्या रागातच आरववर चिडत बोलली. तशी आरवच्या डोळ्यांची बुबुळ हळूच मानसवर आली आणि त्याच्या थोबड्याचा उडालेला रंग बघून आरवही खट्याळ हसला. वाय बेबी? आरवने नित्याची पुढे आलेली बट कानामागे करत अगदी प्रेमाने तिच्या नजरेत नजर घुसळली. तशा इथे मानसच्या हाताच्या मुठी घट्ट झाल्या ना. तो मुद्दाम त्याला जळवण्यासाठी हे करतोय हे कळत होतं त्याला. का म्हणजे तुला माहीत नाही का मी तुला का बोलवत होते ते? तिला साडीत बघूनही त्याची इतकी कॅज्युअल रिॲक्शन बघून नित्याचं मन खट्टूच झालं. पण तिला काय माहीत ना, तिचे नवाब तर कधीचेच तिच्या दिसण्यावर क्लीन बोल्ड होऊन बसलेत ते. खरंच डोळ्यात दिसूनही सांगायची गरज आहे का? आरवला त्याच्या चिमणीचं मन कळणार नव्हतं का? आत्ताही त्याची नजर तिला खालून वरपर्यंत अशी काय न्याहाळत होती की तो तर तिला कच्चा खाऊनच टाकेल. मी हो म्हटलं तर त्याची ती इंटेन्स नजर बघून नित्याच्या अंगावर शहारा आलेला. दोघही इतक्या काय हळू बोलत होते की समोर उभ्या माणसलाही त्यांचा ऐकू येत नव्हतं. पण त्या दोघांचे ते नजरेचे खेळ बघून त्याच्या शरीरात मात्र आग लागलेली. मग फक्त शब्दानेच का, स्पर्शानेही सांगायला आवडेल मला. फक्त अजून थोडा वेळ, मग ही रात्र आपलीच आहे. आरवने तिच्या कानाकडे झुकत अगदी मादक शब्दात सांगताच नित्याचा चेहरा अगदीच आरक्त झाला. ती दोघं तर एकमेकांच्या नादात समोर माणसलाही विसरून गेलेली. पण आता त्यांची इतकी जवळीक बघून माणसाच्या शरीरात आग उसळू लागली, ज्याच्या ज्वाला अक्षरशः त्याच्या डोळ्यांवाटे आरववर बरसत होत्या. अस्सल टिपिकल नवरा बायको सारखे ते दोघंही बिहेव करत होते. नित्या, तिला आरवच्या इतक्या जवळ बघून माणसचा आवाज किंचित रूढ झाला. पण त्याच्या त्या कडक आवाजाने नित्या दचकली ना. रिलॅक्स बाबा. पण त्याला उकसलेलं बघून आपले नवाब मात्र कमालीचे खुश झालेले. अरे मानस दादा, चला आत्ता कुठे जाऊन या कार्टीला हिचा आरव सोडून जगाकडे बघायची फुरसत मिळाली. पण हे काय, इथे नित्याने मानसला हाक मारायला आरवच्या तोंडून भस्कन हसूचा गुब्बारा फुल स्पीडने बाहेर पडला आणि त्याने हसतच मानसकडे पाहिलं, जो त्याला आता अक्षरशः खाऊ की गिळू नजरेने बघत पूर्णतः लालबुंद झाला होता. आरव, बिहेव. यात हसण्यासारखं काय आहे? नित्याला तर आरव का हसतोय तेच उमजेना. पण त्यांच्या हसण्यावर मानसलाही भडकलेलं बघून तिने नजरेनेच आरवला शांत राहायला खुणवलं. हे तर तुला तुझा मानस दादाच सांगेल. हो की नाही दादा? सांगणार ना तू तुझ्या लाडक्या बहिणीला की मी का हसलो ते? आरवने त्याचं हसू दाबून अजूनच मानसला खिजवण्याचं काम केलं. त्याला खरं तर मानसाची कोंडी बघून लोळून लोळून हसूचं झालेलं. पण ह्या माणसाच्या नादात तो त्याचा ब्रँडेड सूट खराब करू शकत नव्हता. आरव, शट युअर माउथ, ओके? आणि नीतू, स्वीटी, किती टाइम सांगायचं तुला? मला दादा नको बोलत जाऊ. कॉल्ड मी मानस. भलेही आरवशी बोलताना मानसचा जपडा आवडला गेलेला, पण नित्याशी बोलताना मात्र आवाज त्याचा अगदी सौम्य झाला होता. ते बघून
इथे आरवच्या भुवया उंचावल्या ना. साल्या, माझ्या स्वीट हार्टला स्वीटू बोलायची हिम्मतही करू नको, नाहीतर इथेच तुझी स्वीटी करून टाकेन मी. आणि मुंगुसा, तू कितीही गोड बोल तिच्याशी, तरी माझी नित्या तुझ्या जाळ्यात येण्यापासून राहिली. आरवच्या हातात असतं तर त्याने कीटोच्या केक ऐवजी ह्यालाच कापलं असतं. अरे, असं कसं मी तुझं नाव घेणार ना, तू किती मोठा आहेस माझ्याहून. आणि ते सोड, आत्या आणि मामा नाही आले का? नित्याची नजर माणसाच्या आजूबाजूला कानोसा घेत बोलली. सो तुम्हाला आता समजलंच असेल हा माणस कोण आहे ते. मानस चौधरी, नित्याचे वडील रमेशच्या सख्या बहिणीचा मुलगा, ज्याला रमेशने नित्यासोबत तुझं लग्न लावून देईन असं वचन दिलेलं. आणि त्याच वचनात अडकून मानस लहानपणापासून नित्याला पसंत करतो. पण रमेशच्या अचानक जाण्याने सर्व सिच्युएशन त्याच्या हाताबाहेर गेली आणि तिथून पुढेच त्याचा खतरनाक खेळ सुरू झाला. स्वीटी, यू ऑल्सो नो दॅट मॉम डॅड तुझ्यावर नाराज आहेत. आफ्टर मामा मामी डेट तू आपल्या घरी यायचं सोडून इथे राहणं पसंत केलंस. हे त्यांना पटलेलंच नाही. वी आर फॅमिली नित्या, मग तुला इथे राहायची काय गरज आहे? त्यात मिस्टर अग्निहोत्रींनी तुला साधं भेटायलाही आम्हाला अलाउड केलं नाही. ही गोष्ट त्यांच्या मनाला खूप हर्ट झाली आहे. मानसाच्या बोलण्यावर नित्याचा चेहरा पडला. रमेश असताना ते वरचेवर तिला त्यांच्या बहिणीकडे घेऊन जायचे. त्याही तिचे खूप लाड करतात. इतकंच नाही तर देविका आणि रमेशच्या जाण्यानंतर ते नित्याला घ्यायलाही आले होते. पण अग्नेयच्या अभेद्य भिंतीसमोर त्यांना तिच्यापर्यंत पोहोचताही आलं नव्हतं. नित्याचं उतरलेलं तोंड बघून आरवलाही कसंसं झालं. तिला त्रासात तो आता बघूच शकत नव्हता. त्याने रागातच मानसवर नजर रोखली. त्याला चांगलंच कळत होतं मानस तिला मुद्दाम इमोशनल ब्लॅकमेल करतोय ते. पण सध्या तो नित्यासमोर कोणताही ड्रामा करू शकत नव्हता. आधीच तिच्या मॉम डॅडचा खरा चेहरा समजल्यापासून ती थोडी शांत झाली होती. अशात परत तिच्या माणसांचं कोणतं रूप दाखवून तो तिला आणखी हर्ट करू शकत नव्हता. म्हणून त्यानेच मनातच दात ओठ खात कसा बसा त्याचा राग गिळला आणि परत त्याच्या चिमणीकडे पाहिलं. तर तिने आता तिची भरलेली नजर झुकवत हळूच त्याची कफलिंग पकडली. तशी इथे आरवची कपाळावरची शीर तडतडू लागली ना. त्याने मुद्दाम तिला ट्रिगर करायला तिच्या मॉम डॅडचा टॉपिक काढला हे समजायला आरव नक्कीच मूर्खण होता. तो रागात माणसला काही बोलणार की मागून आलेल्या त्या दमदार आवाजाने इथे ह्या तिघांच्याही पाठीचा कणा अगदीच ताठ झाला आणि माणसच्या अंगातून तर भीतीची लहर संचारून गेली. मग आता तुम्हाला कळालंच असेल मागून कोण आलंय ते. पण पुढचा ड्रामा तर ह्याच्याहून मनोरंजक असणार आहे, कारण फायनल खेळाला आता सुरुवात झाली आहे. त्यासाठी पुढचा भाग आवर्जून पहा. आणि आजचा भाग कसा वाटला हेही मला कमेंट्स करून कळवा. आणि आवडला असल्यास लाईक करा आणि तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आता राहिला प्रश्न माझ्या नवीन स्टोरीचा. तर नवीन स्टोरी ही मी पहिल्यांदाच अशी लग्नानंतरची लिहित आहे. याआधी जे पण लिहिण्याचा प्रयत्न केलेला त्यात प्रेम अगोदर झालेलं, पण ह्यावेळी ते नंतर हळूहळू फुलणार आहे. पण ते कसं फुलणार आणि कोणत्या पद्धतीने फुलणार हे पाहण्यासाठी माझी पुढची स्टोरी आवर्जून पहा, जी लवकरच तुमच्या भेटीला येत आहे. आणि तुम्ही सांगितलेल्या नावांची लिस्ट मी जपून ठेवली आहे बरं. त्यातलं कोणतं नाव आवडलं तर मी नक्कीच ते माझ्या स्टोरीला देईन.
आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या स्टोरीला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आता करूनच सोडा, कारण लवकरच नवीन स्टोरी तुमच्या भेटीला येत आहे.